कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय म्हणलात तुम्ही? आम्ही काय करू शकत नाही? नाही, काही नाही करू शकत तुम्ही। मॅडम, संक्रांतीच्या दिवशी तुम्ही मला माझ्याच घरी येण्यापासून अडवलं। दुर्गेश्वरी मॅडमनी मला ढकललं, बाबांना ढकललं, त्यांच्यावर हात उगारला। हे सगळं तुम्ही करू शकलात कारण त्या दिवशी अधिपती घरी नव्हते। त्यांना माहित नव्हतं यातलं काही, पण आता खूप झालं। मी खूप सहन केले, मी आता नाही सहन करणार। मी दाखवून देईन तुम्हाला या मंगळसूत्राची ताकद। मगापासून लय बोलताय मंगळसूत्र मंगळसूत्र। आता आम्हाला पण बघायचंय तुम्ही काय करता ते। हा, कशा घरात येताय? आम्ही चॅलेंज देतो तुम्हाला। तुम्ही आता जे काय बोललात ते जर का तुम्ही करून दाखविलं तर आम्ही मान्य करू का शिक्षण मोठं, का शिक्षण मोठं, शिक्षण नाही, डोसकं नाही, डोसकं नाही, डोसकं नाही। आम्ही आमची सगळी म्हणणी मागं घेऊ। बोला, हाय का तुम्ही तयार? चॅलेंज देतो आम्ही तुम्हाला। पण माझं असं म्हणणंच नाहीये मॅडम। म्हणजे डोकं महत्वाचं आहेच, मलाही मान्य आहे, पण त्याला शिक्षणाची जोड हवी, एवढंच माझं म्हणणं आहे। काय झालं? घाबरला काय तुम्ही? हा, म्हणून आता स्पष्टीकरण देऊ लागलाय तुम्ही? हा, स्पष्टीकरण वगैरे देत नाहीये मी मॅडम। मला जे वाटतं ते मी सांगितलं। डोकं महत्वाचं आहेच, पण त्याला शिक्षणाची जोड असणं गरजेचं आहे। आम्हाला नाही वाटत असं। हरवून दाखवा आम्हाला। तुमच्या अकलानं दाखवून द्या की आमचं म्हणणं चुकीचं आहे, तुमचं बरोबर आहे। बघू तरी काय दिवे लावताय ते। मोठं तोंड करून बोलला नव तुम्ही, मग आता दाखवा की करून। मागं हटू नका, आम्हाला पण बघायचंय हे जे काही तुम्ही बोलला ते किती दिवसात करून दाखवताय ते। जर का तुम्ही जे बोलला ते करून दाखवलं तर शब्द देतो तुम्हाला, गुडघ्यावर येऊ आणि मान्य करू की अकलेला शिक्षणाची जोड हवी। बोला, हाय का तयार? हो, आहे मी तयार। पुढच्या 2 महिन्यांच्या आत मी माझ्या नवऱ्याच्या घरी परत जाईन। अहो थांबा थांबा थांबा, आम्हाला वचन द्या की तुम्ही जे काय बोललात ते जर का करून दाखवलं नाहीत तर परत कधी अधिपतींना तुमचं थोबाड दाखवणार नाही। या जन्मात काय, पुढच्या कुठल्याही जन्मात अधिपतींच्या राशीला येणार नाही। मान्य। नाही नाही नाही, आमचा तुमच्या बोलण्यावर अजिबात विश्वास नाही। अधिपतींची शपथ घेऊन सांगा। मी अधिपतींची शपथ घेऊन सांगते मॅडम, पुढच्या 2 महिन्यांच्या आत आमच्या नात्याची गुढी सूर्यवंशींच्या घरात, आमच्या सूर्यवंशींच्या घरात उभी करून दाखवेल। कशाला आला आमच्या आयुष्यात? हे बघा, प्रेम नव्हतं तुमचं तर आधी सांगायला पाहिजे होतं तुम्ही। आम्ही राहिलो असतो ना पहिल्यापासूनच एकटं। आमच्या आयुष्यात आला, लगीन झालं, कमिटी झाली आणि सगळं तोडून मग गेला। आयुष्यातनं निघून जाशील, मनातनं कसं निघून जाणार आमच्या? काय राव, असं कुठं असतं? साधा मोबाईलवरचा एक फोटो काढून टाकू शकलो नाही आम्ही, तुम्ही आम्हाला तुमच्या आयुष्यातनं डिलीट करून टाकलं। काय भारी जमते तुम्हाला। जाऊ दे, चालायचं। आम्ही का तुमच्या मर्जी बाहेर कवा नव्हतो आणि कवा जाणार बी नाही। तुम्हाला जर आम्ही नको आणि तुमच्या आयुष्यात नाही राहणार आम्ही। ओ अधिपती राव, नमस्कार। काय म्हणलं? फोनवरनं मास्तरीन माझा फोटो काढून टाकतील? हो, मनातनं कसं काढून टाकणार? तू कोण? मी कोण? अरे मी तुमच्या मंडळींचा धनी आहे। हा, मास्तरीन माझा विद्यार्थी आहे।
थोरल्या मास्तरीन बाईंचा जावई आहे आणि गोड गोड गार गार फुलातल्या मध्यावरला भुंगा आहे. ते सगळं मी आहे. तू होतास शान्या टाळकीच्या, आता नाहीस. हा म्हणजे अरे म्हणजे मास्तरीन बाईसनी आता मनातनं काढून टाकायला निघालास तू. हा आता मास्तरीन बाईस जर तुझ्या मनात नसतील तर तू कसा काय होशील भुंगा? पण हे सगळं त्यांच्याच सुखासाठी करायला, त्यासनीच मी नको आहे तर. असं आहे काय? त्यासनी विचारलंस? आता काय विचारायचं बाकी ठेवलं, नोटीस पाठवली हो त्यांनी. हा तुझा किती विश्वास आहे रे मास्तरीन बाईंवर? स्वतःपेक्षा जास्त. होय ना? मग तरी तुला वाटतंय की नोटीस मास्तरीन बाईंनीच पाठवली असं? आधी वाटलं नव्हतं, नंतर त्यांची सही बघितली, सही आहे की त्यांची त्याच्यावर. ती सही बघितल्यावर मग काय स्वतःच्या मनाला सांगितलं आम्ही, म्हणलं जाऊ दे आता, त्यासनी आम्ही नको आहे तर कशाला, आपण मी राहायला नको म्हणलं त्यांच्या आयुष्यात. अरे आडान डेंग तोंडाच्या, तुला सही तेवढी आठवते आणि त्यांच्याबरोबर घालवलेले सुखाचे आनंदाचे क्षण आठवत नाही रे? हा आत्ता भेटला रंगपंचमीला तेव्हा त्यांच्याकडे बघून तुला असं वाटलं नाही की त्यांच्या मनात तुझ्याविषयी प्रेम आहे, बोरट्या राग नाही? त्या दिवशी तुला वाटलं होतं ना व सगळं आयुष्य असं रंगबिरंगी होऊन जायला पाहिजे, वाटलं होतं का नाही? खरं सांगाय खोटं सांगाय नाही? हा मग आता अचानक एवढा कोरडा का झालायस? बघ बाळा, ठरव, विचार कर, नात्याची गोडी बांधायची का तोडून टाकायची? हा आम्हाला येड्याचा बाजार, याला म्हणायचं येड लागणे. जावा येड्याच्या इस्पितळात आता. मास्तरीन बाई काय होऊन बसले बघा जरा तुमच्या विद्यार्थ्याचं, गिरगिरलंय नुसतं. आणि आपल्या नात्याचं काय झालंय? आपण दोघं कसं लवचिंगमणी होतो आहे का? लोह चुंबकावानी असणार, वेगवेगळं असून बी एकमेकांकडेच आपण ओढलं जायचो. आणि आता काय झाले, दोघं एकमेकांपासून लांब चालले, हे काय बरोबर नाही. ऐका माझं, आपण एकदा भेटूया, बसूया, बोलूया आणि मग काय ते निर्णय घेऊया. सत्य हे आहे की अधिपतींना तुमच्या बरोबर राहायचंच नाही, त्यांना तुमच्यापासून सुटकाच करून घ्यायची आहे, म्हणून त्यांनी तुम्हाला नोटीस पाठवली आहे. डिव्होर्सची नोटीस आहे? तुम्ही काहीतरी खोटं बोलू नका. हो मॅडम, मी कशाला खोटं बोलीन? क्लायंटने जे मला सांगितलं तेच मी सांगतोय. कोणी सांगितली? माझे क्लायंट अधिपती आहेत, त्यांनी सांगितलं मला. सुचिता मॅडम, भारी आहे तुमची ठुशी, मस्त नाजूक डिझाईन केले तुम्ही. नवऱ्याने केलीये माझ्या. हा, नवऱ्याकडून गिफ्ट आहे की काय? हो मग, गुढीपाडव्याचं सोनं गिफ्ट दिलंय त्यांनी मला. वा, भारी आहे. अक्षरा, बघितलंस का मॅडमची नवीन ठुशी? नवऱ्याने गिफ्ट दिलंय त्यांना. अक्षरा, काय? अगं कुठे हरवलेस? नाही नाही, काही नाही. बघितलंस का मॅडमचा नवा दागिना? नवऱ्याने गिफ्ट दिलंय त्यांना. अरे वा, छान आहे. थँक्यू. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.